कारण की नवीन वर्ष देखील सुरू झालेलं आहे, सर्वांनाच याची गरज देखील आहे आणि त्याच अनुषंगाने आयोजकांनी सन्माननीय भगवान सुरोशी साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण हे काल निर्णय द्यायचा आहे। खूप चांगली संकल्पना आयोजकांच्या वतीने आणि सामना सुरू होतोय। या जाऊया आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक, अपकमिंग स्टार समालोचक, व्हॉइस ऑफ वरप प्रसन्न चव्हाण यांच्याकडे। वरती येऊन स्थानापन्न व्हायचं। हे वी गो पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला ड्राईव्ह केला आपण पाहू शकतो। शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आहे ते क्षेत्ररक्षक त्यांच्या माध्यमातून चेंडूला चांगल्या प्रकारे हँडल करण्यात आलं। तत्पूर्वी घेतलेली सिंगल श्री गणेशा झाला। एक मिनिट थांबवतोय प्रसन्न आणि या पुढील 4 दिवसांमध्ये एक पारितोषिक आलेलं आहे। जो कोणताही गोलंदाज मेडन षटक फेकेल त्या गोलंदाजासाठी सन्माननीय राकेश झा साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज। थँक्यू थँक्यू व्हेरी मच। धावसंख्या धाव फलकावरती 1। वाईट चेंडू वाईट बॉल, पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळतील अवांतर। धावसंख्या 1 नी पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र 2। नक्कीच सन्माननीय महेंद्रजी भोवर साहेबांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूला सोडेल तो रोशन नंबर 1 असला। इथून मात्र फेकून दिलाय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे। 60 पलटी बैल फरार, चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय हा दमदार स्ट्रोक षटकार। साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय। साहेबांना विनंती असेल पण नक्कीच मॅच एन्जॉय करायची आहे। भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते वरप नगरीमध्ये। पुन्हा एकदा आपण पाहू शकतो चेंडू बॉडीला ब्रश झालाय। शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण। धावा मिळणार नाहीत, फक्त आणि फक्त आपण पाहू शकतो निर्धाव चेंडूची समाप्ती। आणि नितेश दादा भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत। धावसंख्या धाव फलकावरती असेल ती बिनगडी बाद 8। प्रथम बॅटिंग करत असताना मोहिली संघाची प्रतिम गोलंदाजी। सबमरीन चेंडूचा मुजाहिरा मैदानाच्या आतमध्ये, चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय आणि बाउन्स इथे मात्र बीट करत आहे ते म्हणजे फलंदाज रोशन यांना। रोशनची खाती आहे ती म्हणजे फलंदाजी करत असताना अप्रतिम दर्जाची कामगिरी त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते। तो स्ट्रायकर एंडवरती नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील बॅट्समन प्रेम आणि पहिलं षटक जो पॉवर प्लेचा अनिवार्य आहे गोलंदाज सूरज यांच्या माध्यमातून। स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन पण पाहू शकतो। तत्पूर्वी येस फलंदाज बाद धावबादच्या स्वरूपात संघाला लागलेला झटका क्रमांक पहिला 8 या आकड्यावरती फलंदाजाची खेळी संपुष्टात। प्रेमला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन। फर्स्ट विकेट डाऊन, बॅट्समन बॅक टू द डगआउट। समालोचक रोशन दादा यांना आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत, त्यांच्या माध्यमातून नक्कीच छायाचित्र टिपले जात आहेत। अप्रतिम समालोचन करतात, तितकंच चांगलं कॅमेरामॅनची देखील भूमिका करतील नक्कीच। आपण पाहू शकतो धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजेच 1 गडी बाद 8। पुन्हा एकदा चेंडू फटका आपण पाहू शकतो अप्रतिम होता। मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या माध्यमातून इथे मात्र धावबादच्या स्वरूपात संघाला लागलेला झटका क्रमांक 2 आल्या पावली जीवनला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन। सेकंड विकेट डाऊन, बॅट्समन जीवन बॅक टू द डगआउट।
पारितोषिकांचा आपण पाहू शकतो वर्षाव, जो मात्र नक्कीच मागील मॅचमध्ये झाला होता. आपण पाहू शकतो जगन्नाना पाटील उद्योजक मांडा, आमचे मोठ्या बंधू, यांच्याकडून मोहिली संघासाठी शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. लाईव्ह या स्पर्धेचं ते आनंद घेत आहेत. GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे. जशी क्लॅरिटी तशी क्वालिटी यांची मात्र GTC लाईव्हच्या माध्यमातून संकेत गुरव सर, त्यासोबत अक्षय कडू सर, सुनील पवार सर हे सर्व उपस्थित आहेत. अप्रतिम कव्हरेज जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे मात्र बीमर चेंडूचा उपयोग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. गेंद डालना चाहते ते वाशी में, गेंद गई काशी में, अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. नक्की स्लोअर चेंडूचा वापर करायचा प्रयत्न होता. बीमर चेंडू 9+1 एकूण 2 एक्स्ट्राच धावा ज्या मात्र नक्कीच मिळतील. आपण पाहू शकतो विष्णू सरांना तसेच दीपक सिंग यांना विनंती करतो आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. विनंती असेल जगांच्या वतीने. राज भोईर तसेच योगेश भोईर, कल्पेश भोईर, प्रशांत रेड्डी यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. फुल टॉस चेंडू होता. चेंडू खाली येतील क्षेत्ररक्षक अबू त्यांच्या माध्यमातून केलेली ही चुकीला माफी मिळणार नाही. तत्पूर्वी घेतलेल्या या 2 धावा. नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिटच्या चेंडूला कॅपिटलाइज करायचा प्रयत्न होता. प्रयत्न चांगला होता पण प्रयत्नावरती परमेश्वर मिळाला नाही. कॅचेस विन द मॅचेस हा समीकरण या चेंडूवरती नव्हता. तर नक्कीच आपण पाहू शकतो 2 धावा एकवटल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरकेल. इन डबल डिजिट 12 धावा, 12 रन ऑन द बोर्ड. 12 धावा फलकावरती. विकीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो दुसरं षटक प्रगतीपथावर. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हवेत आहे पुन्हा एकदा. तिथेच झेल पकडतील का? येस, मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल. फलंदाज होत आहे फेल आणि पाहू शकतो संघाला लागलेला झटका क्रमांक 3. जयची खेळ संपुष्टात. 3rd विकेट डाऊन. बॅट्समन जय बॅक टू द डगआउट. सन्मान्य विष्णू सरांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आणि या समालोचन कक्षाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे जवळचे मित्र नक्कीच अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडवरती असतील बॅट्समन रोशन. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला हिट केलाय आणि बघता बघता चेंडू जातोय डीप. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4 और जब रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार. वार पे पलटवार, चौकार. धाव संख्या धाव फलकावरती पाहायला गेली तर 16 धावा धाव फलकावरती. हलक्या हातांनी खेळायचा प्रयत्न आपण पाहू शकतो. वेग इथे मात्र बीट करत आहेत आणि बघता बघता चेंडू आपण पाहू शकतो निर्धाव. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित. यापुढील होणारा सामना भिसोळ विपक्ष पावशेपाडा. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनना विनंती असेल मिड इनिंग्स मध्ये आपण रिपोर्टिंग करायचे. टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅटीतून येत आहे तगनीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो तोफेचा गोळा. अप्रतिम षटकार. जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके ही सितारे चमकते दोस्तों, जो कभी मजबूरी करो ना रोया नहीं करते. 3 विकेट्स बाद झाल्या पण त्यानंतर चांगला कमबॅक तेच आपल्याला पाहायला मिळालं रोशनच्या माध्यमातून. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट केला. चेंडू जातोय पाहता पाहता डीप थर्ड मॅन मध्ये. तत्पूर्वी घेतलेले ही
2 धावा आणि बघता बघता तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, फक्त 2च धावा मिळतील. नक्कीच आपण पाहू शकतो यापुढील होणारा सामना असेल तो म्हणजे VM ग्रुप दहागाव आणि हा संघ विजेता संघामध्ये पुढील फेरीचा सामना असेल आणि तो सामना 4 षटकांचा असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. नक्कीच ओमकार दादा धुमाळ साहेबांचं देखील शुभ आगमन होतोय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या धाव फलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना मोहिली संघाची असेल ती म्हणजे 24. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि नक्कीच या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, तर ड्रिंक ट्रॉली बी रेडी. गोलंदाज सज्ज सूरज, आपण पाहू शकतो दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडू वाईट बॉल, पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळतील अवांतर, 1 धाव आणि धावसंख्या धाव फलकावरती पाहता पाहता पोहोचेल ती म्हणजे 25 रन्स ऑन द बोर्ड. अप्रतिम गोलंदाजी आणि त्याला सडेतोड उत्तर, टीट फॉर टॅट, जसं तसं प्रत्युत्तर देतात त्यांना फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. डॉट चेंडूची समाप्ती होते, पाहू शकतो विकेट करायचा प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्राची आणि मुंबईची स्पेशली लाईफलाईन ही लोकल आहे, त्याप्रमाणे टेनिस क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल असते. सो मित्रांनो, तुम्हाला सिंगल डबल घेणं बंधनकारक आहे जर या मॅचमध्ये स्कोअर कार्ड पुढे न्यायचं असेल तर आणि इन प्रेशर राहायचं नसेल तर. हुकचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय, अप्रतिम फटका जो मात्र जातोय डिफाईन लेग सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4, वार पे पलटवार, हा होता एक ब्रँडेड चौकार. वरती आपण पाहू शकतो प्रथम बॅटिंग करत असताना मोहिली संघाची, मोहिली विपक्ष वीरा 11 बापसई मध्ये चालू असलेली चुरशीची लढत. टॉस जिंकला वीरा 11 बापसई संघाने, प्रथमतः फिल्डिंगचा डिसिजन घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केला ते म्हणजे मोहिली संघाला. आणि मोहिली संघ आपण पाहू शकतो जो मात्र अप्रतिम स्थितीमध्ये आहे. 2.2 षटकांचा खेळ समाप्त झाला, धावसंख्या धाव फलकावरती 29. कुठला जाऊन चेंडू हवेत आहे, पाहू शकतो पडतोय नोमॅन्स लँडमध्ये. गोलंदाज चेस करतील चेंडूला, तत्पूर्वी घेतलेली फक्त आणि फक्त सिंगल व्यतिरिक्त काय मिळणार नाही. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण जो मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय वीरा 11 बापसई संघाच्या माध्यमातून. काल जर पाहिलं तर काल कामगिरी करत असताना फायनलमध्ये धडक घेतली होती स्वर्गीय कमळाकर शेलार चषकामध्ये आणि नक्कीच अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून. 6 वरती 6 विकेट्स मिळाले होते, पण त्यानंतर शुभमनी चांगलं कमबॅक करून दिलं. गोलंदाज सज्ज, ब्लॉक होलचा वेध घेतलेला चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता, आपण पाहू शकतो विकेट करायचा प्रयत्न, कनेक्शन झाला नाही, आपण पाहू शकतो बॅट आणि बॉलचा आणि टोटली फलंदाज रोशन बीट होत आहेत. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल 30 रन्स ऑन द बोर्ड, 30 धावा धाव फलकावरती. स्लोवर चेंडू, चांगल्या प्रकारे चेंडूला जज करायचा प्रयत्न होता, पाहू शकतो दिशाहीन गोलंदाजी, गैर मारा नकारात्मक मारा, वाईट चेंडू, पंचांचा इशारा, अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सर्केल जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन द बोर्ड. ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी, कारण यानंतर तिसरा षटक आता समाप्त होणार आहे. जर पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अप्रतिम फटका आपण पाहू शकतो, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाही, होता प्रयत्न एका एंड वरून, पण म्हणतात ना की ज्या वेळेस 2 फलंदाज एकसाथ पळतात तेव्हा एक धाव एकवटली जाते. एक फक्त खेळाडू पळाला आणि नक्कीच आपण पाहू शकतो सिंगलच मिळाली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती पाहता पाहता होईल ती म्हणजे 32.
फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू होता स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवायचं होतं पार्किंग प्लॉटमध्ये, पण नक्कीच स्टिअर केला आणि चुकीचं क्षेत्ररक्षण जो मात्र पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये फुटबॉलचा आनंद घेत असताना आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. पाहता पाहता 2 धावा एकवटल्या गेल्या. 3 षटकांची समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 3 गडी बाद 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम मोहिली नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. तोपर्यंत आपण आपल्या डीजे मास्टरना संधी देऊया आणि त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर आणि सुरेख संगीत. डीजे. आपली आहे, आपण त्यांचा विशेष सन्मान करणार आहोत. महाराष्ट्राची संस्कृती आहे अतिथी देवो भव, तर नक्कीच आपण विष्णू सरांचा, विष्णूभाईंचा सत्कार करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार आयोजक राज भोईर यांचे शुभ हस्ते आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. नक्कीच राज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करणार आहोत जो मात्र मान्यवरांचा. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल की आपण आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. मायेची आणि सन्मानाची उबदार आणि दमदार शाल जी मात्र त्यांना परिधान करत आहोत आणि या स्पर्धेची गोड आठवण मुमेंट ऑफ द डे ब्युटिफुल ट्रॉफी सन्मान चिन्ह जो मात्र त्यांना आपण प्रदान करत आहोत. नक्कीच नितेशजी भोईर सरांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. राज भोईर यांच्या शुभ हस्ते नितेशजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येणार आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण नक्कीच आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. यथोचित सन्मान जो मात्र आपण करत आहोत मायेची दमदार उबदार शाल आणि त्यासोबत स्पर्धेची आठवण मोमेंटो आणि त्यासोबतच बाळादादा कुर्ले साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. दादांना विनंती असेल आपण देखील आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. मायेची आणि सन्मानाची दमदार आणि उबदार शाल आणि त्यासोबत स्पर्धेची गोड आठवण मुमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह ब्युटिफुल ट्रॉफी जी मात्र प्रदान केली आहे. नक्कीच राकेश दादा झा साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. नक्कीच लेजंड क्रिकेटर आहेत लेदर क्रिकेटचे, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. स्पर्धेची गोड आठवण आणि मान्यवरांना विनंती असेल आपण या मॅचला एन्जॉय करायचे. मान्यवर आपण आले आणि आपल्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक आभार. विनंती असेल की मॅच एन्जॉय करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मॅच चालू आहे ती म्हणजे वीरा 11 बापसे विपक्ष मोहिलीमध्ये 2 बलाढ्य संघांमध्ये चालू असलेली चुरशीची लढत. बिग बाईट बिग मॅच. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. ज्यावेळेस चेंडू हरवण्यात येईल त्यावेळेस आणि बॉल चॉईस नसेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. नक्कीच आयोजकांच्या वतीने जो चेंडू पुरवण्यात येईल तो चेंडू घ्यायचे. बॉल चॉईस नसेल याची देखील नोंद करून घ्यायची. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेली तर 40 असेल. स्कोररच्या भूमिकेमध्ये उमेश पालवे यांना आपण पाहतो इन ॲक्शन. स्लोवर चेंडू आपण पाहू शकतो. पंच कळवत आहेत वाईट चेंडू वाईट बॉल. संजय सुतार सर इन ॲक्शन आपण पाहू शकतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये कृष्णा किने सर आहेत. हे दोन ऑफिशियल पंच इन ॲक्शन. मॅच बॉल आला आहे तो मॅच बॉल यूज करायचा आहे. धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजे 41 41 रन ऑन द बोर्ड.
यापुढील होणारा सामना जो मात्र VM ग्रुप दहागाव आणि जो संघ जिंकेल तो विजयी संघ. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, देऊन जाईल संघाला 6 धावा. हा होलता षटकार. धावसंख्या आता फलकावरती असेल ती म्हणजेच 47 रन्स ऑन द बोर्ड. एक मोठ्या लक्ष्याच्या मागे मार्गस्थ आपण पाहू शकतो ते म्हणजे मोहिली संघाला. बॅटिंग चांगली आहे या संघाची, गोलंदाजी थोडीफार स्ट्रगल करते पण त्याला ओव्हरकम करायचा डिसिजन असेल. फुल टॉस चेंडू होता, आपण पाहू शकतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि फुल टॉस चेंडूला सोडेल तो रोशन कसला भिडकावून दिलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे, मिळतील धावा 6. हा होता दणदणीत स्ट्रोक षटकार. थँक्यू व्हेरी मच. सलगच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार आजची मेजवानी जी मात्र रोशनच्या माध्यमातून डंका पेटवलाय जो मात्र या ग्राउंडमध्ये रोशनच्या नावाचा. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा अवंतर धाव, व्हाईट बॉल जी मात्र पाहायला मिळेल. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 चेंडू हाताळले आहेत आणि त्यामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या आहेत. तर नक्कीच गोलंदाजीचा विचार करावा लागेल, चांगल्या प्रकारे कमबॅक करावा लागेल. क्रिकेटचा C4 कंट्रोल दाखवावा लागेल या खेळपट्टीवरती आणि नक्कीच C4 कंट्रोल दाखवला की C4 कमबॅक जो मात्र नक्कीच होईल. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 54 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा धाव फलकावरती. स्लोवर चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केला आपण पाहू शकतो. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात, उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल व्यतिरिक्त काय मिळणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 55 या आकड्यावरती. मोठ्या लक्ष्याच्या मागे मार्गस्थ आहे. जर पाहायला गेलं तर या षटकामधील जर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि पुढील षटकामधले एकूण 8 चेंडू या इनिंग्स मधले शिल्लक 8 चेंडूंमध्ये 15 धावा मिनिमम बनवायचा प्रयत्न असेल. फलंदाज शफल झालेत, शफल होऊन खेळायचा प्रयत्न आपण पाहू शकतो. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता आणि पाहू शकतो 4 षटकांची समाप्ती झाली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मोहिली संघाचा स्कोर असेल तो म्हणजेच 55. आता 1 षटक शिल्लक आहे म्हणजे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये मिनिमम टू मिनिमम 55च्या वरतीच आकडा जाईल. तर एक नक्कीच फायटिंग टोटल असेल बापसाई संघासाठी. संधी देऊया आपल्या DJ मास्टर्सना, त्यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू व्हेरी मच. शेवटचं षटक प्रगतीपथावर गोलंदाज सचिनच्या माध्यमातून, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला हानामारीचं षटक म्हणतो तो हानामारीचा षटक मार्गस्थ आहे. चेंडू आपण पाहू शकतो अप्रतिम होता. कॅचेस विन द मॅचेस असं आपण समीकरण नेहमी पाहत असतो मैदानाच्या आतमध्ये. धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. कुठला मासा गळायला लागला आहे पाहायला गेलं तर रोशन आणि मयूर यांच्यामध्ये कन्फ्युजन असेल. मयूरची खेळी संपुष्टात, मयूरला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. 56 वरती लागलेला झटका क्रमांक 4. मयूर बॅक टू द डगआउट. नक्कीच दीपक दादा सुरेशे कामागावचे उद्योजक यांचा देखील आपण विशेष सन्मान करतोय. नक्कीच थँक्यू व्हेरी मच. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांची नम्र विनंती असेल स्पर्धेची तशीच या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. धावसंख्या धाव फलकावरती 4 गडी बाद 56, 56 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. ब्लॉकहोलचा वेध घेतलेला चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, उचलतील फेकतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा या कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 2 पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 58
या आकड्यावरती 58 रन्स ऑन द बोर्ड. अजून जर पाहिलं 17 चेंडूंमध्ये 42 धावा ज्या ठोकल्या आहेत रोशनने, आणि रोशन अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एकेरी किल्ला हा मावळा लढवत आहे. म्हणतात ना की साथी हात बडाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. ते ओझ एकटं उचलतोय पण साथ मिळाली पाहिजे. फुल टच चेंडू होता आणि फुल टच चेंडूला सोडेल तो रोशन अंबारे. कसला गावाचा ब्रँड दाखवतोय तो म्हणजे मोहिलीचा, आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. हा होता दणदणीत स्ट्रोक. फलंदाजच्या बॅटीतून येत आहे तागणीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेसचा गोळा. षटकार. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच 48 धावांवरती आहे. पुन्हा एकदा हुकचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वार वरती केलेला हा होता पलटवार. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. 50 झाली आहे ती रोशनची. रोशन बॅट वरती करायची आहे. नक्कीच 50. 52 धावा वैयक्तिक. एकदा जोरदार टाळ्या रोशनसाठी. अप्रतिम कामगिरी रोशनच्या माध्यमातून. एकेरी किल्ला हा मावळा लढवत आहे. धावसंख्या धाव फलकावरती बघता बघता होईल ती म्हणजेच थँक्यू व्हेरी मच. 68 धावा धाव फलकावरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न बघू शकतो आपण. फिल्डर बनेंगे दर्शक और दर्शक बनेंगे फिल्डर. इथे मात्र चेंडूला फेकून दिलंय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. हा होता दणदणीत शॉट, खणखणीत चौकार. धावसंख्या धाव फलकावरती असेल ती 72. शेवटचा चेंडू या इनिंग्स मधला शिल्लक, आणि तोच टाकण्यासाठी गोलंदाज सचिन सज्ज. हिअर वी गो. लास्ट बॉल. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळले. शॉर्ट फाईन लेग मध्ये होते. क्षेत्ररक्षक त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी. लेग बायच्या स्वरूपात धावा ऍड होतील आणि 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना मोहिली टीमने बनवले आहेत ते म्हणजेच 73 धावा. उर्वरित समीकरण 5 षटकांमध्ये 74 धावांचा असेल तो म्हणजेच पाहायला गेले तर वीरा 11 बापसाई संघाला. या धावा बनवल्या जातील की या धावा डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकणार आहोत. मी मायक्रोफोनवरती दुसऱ्या सत्रासाठी इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ घारिवली घालिवली गावचा एक बुलंद आवाज रोशन संते सरांना. नक्कीच ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस रोशन दादांनी भरपूर सपोर्ट केला होता. पाहायला गेलं तर त्यांची मिळाली मला साथ, आणि नक्कीच त्यांच्या बऱ्याच वेळानंतर आता आम्ही एकत्र आलो आहेत. भारी आमची बात हाय, कुणाचा नाही ओ थारा, जग यो बगल सारा. कुणाचा नाही ओ थारा, जग यो बगल सारा. दोस्ती यारीची पक्की आम्ही आरबी ग्रुपची पोरा. दोस्ती यारी
थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रसन्न. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 74 धावांचं लक्ष आहे विरा 11 बापसई या टीम समोर. तर वळूया आपण व्यासपीठावरती जिथे पाहुण्यांचं नुकतंच आगमन झालं होतं. कांबागावचे उद्योजक सन्माननीय दीपक शेठ सुरोशे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय राज भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते दीपक शेठ सुरोशे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. कांबागावचे उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. असे एक दानशूर व्यक्तिमत्व. तसेच आपल्या व्यासपीठावरती कांबागावचे उद्योजक किरण शेठ सुरोशी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे आपण शुभ सन्मान करतोय. आणि किरण शेठ सुरोशी साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. राज भोईर यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते सन्माननीय किरण सुरोशे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. कांबागावचे उद्योजक समाजसेवक. 74 धावांचं लक्ष आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन टेंबे, नॉस्ट्रायकला फलंदाज शुभम आणि गोलंदाजी मार्कुटी सज्ज होतोय रोशन अंबारे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. डेट चिन्ह घोषित करतात पंच. 74 धावांचं खूप मोठं लक्ष आहे. जो संघ जिंकेल तो संघ या पुढीलच्या मॅचमध्ये फाईट करेल. VM ग्रुप 10 गाव या टीम समोर विशाल मिरकुटे यांचा संघ आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आहे. पहिला चेंडू बीट होत आहेत. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. यावेळी बिग इट कदल लॉफ्टेड इट. क्षेत्ररक्षक आहेत जज करतायत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती आहेत. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सर्वांनाच विनंती असेल की आपण जास्तीत जास्त मास्कचा वापर करायचा आहे. सोशल डिस्टन्स आपण ठेवायचा आहे. स्क्वेअर द विकेट. चेंडू खेळा. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट. टेकिंग गॅप. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 8 अशी अप्रतिम सुरुवात केली आहे. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. सचिन टेंबे बॅक टू द पविलियन. अंदाज दुर्वेश येतोय. शुभम आणि दुर्वेश ही जोडी आहे. खूप चांगली बॅटिंग केली होती मानिवलीच्या स्पर्धेमध्ये शुभमने आणि मॅन ऑफ द सिरीज हे पुरस्कार नक्कीच पटकावलं होतं.
कालच त्या स्पर्धेमध्ये धावसंख्येचा पाऊस पडला होता, तोच फलंदाज पाहायला मिळतोय शुभम. त्या स्पर्धेमध्ये देखील AC मॅन ऑफ द सिरीज होती आणि याही स्पर्धेमध्ये AC आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. पाहता क्षणी प्रेमात पडाव्या अशा ट्रॉफीज आपण पाहतोय. यावीस मिस टायमिंग आहे आणि सुरेख झेल टिपलाय. या सामन्याची ही गोल्डन विकेट कॅरी करतोय गोलंदाज रोशन अंबारे. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. शुभम 0 वरती बाद. आता मात्र नवीन फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावरती. संगणक येतोय विकी टेंबे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज रोशन अंबारे. हॅट्रिक चेंडू. स्ट्रायकिंगला फलंदाज दुर्वेश. 2 बाद 8 अशी धावसंख्या आहे. 74 धावांचं लक्ष्य आहे वीरा 11 बापसई या टीम समोर. पहिल्या इनिंगमध्ये मोहिली संघाने 73 धाव बनवल्यात. हॅट्रिक चेंडू. हॅट्रिकची संधी आहे ओव्हर द विकेट. यावी स्ट्रॉंग अपील. पायचीची अपील फेटाळून लावलेली आहे. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती वीरा 11 बापसई या टीमची 2 बाद 8. 74 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकरण येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. डीजे. नवीन गोलंदाज युवराज येतोय. गोलंदाजी मार्कवरती 66 धावांची गरज आहे. यावीस बिग हिट कदर लॉफ्टेड हिट. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता असेल आणि सुरेख जेल टिपलाय. फलंदाज बाद. संघनायक विकी टेंबे बॅक टू द पविलियन. मॅच आणि पहिल्या सामन्यामध्ये देखील डिफेंड केल्या होत्या त्या म्हणजेच 71 धावा VM ग्रुप दहागाव या टीमने आणि या सामन्यामध्ये वीरा 11 बापसई या संघासमोर 74 धावांचं लक्ष्य आहे. यावीस चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं तर त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज युवराज. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 8 धावा धावफलकावरती. यावेळी शॉर्ट ऑन पोल करण्याचा प्रयत्न केला तर प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी होती या षटकामध्ये. गोलंदाज युवराजने खूप चांगली गोलंदाजी केली. लेफ्ट ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्क होती सज्ज होत आहे युवराज. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली. संघनायक आहेत. खराब क्षेत्ररक्षण. बॅकिंग चांगलं होत आहे
आणि तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल आपण पाहू शकाल इन डबल फिगरमध्ये. 10 धावा धावफलकावरती आहेत. 64 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 20. युवराज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बॅटची इनर एज आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट फाईन लेगला. एकच धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 8 धाव बनवल्या होत्या आणि या षटकामध्ये युवराज इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. कंजूस गोलंदाजी करतोय. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज युवराज. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च करतोय आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे या षटकामध्ये. यावेळी सबमरीन डिलिव्हरी आहे. फलंदाज बीट. यष्टरक्षक देखील बीट होतोय आणि चेंडू जातो लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात हा चौकार मिळतोय वीरा 11 बापसई या टीमला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धावा. आणि स्क्रीन समोर जे प्रेक्षक आतमध्ये आहेत विनंती असेल आपण पाठीमागे व्हायचं आहे. थँक्यू सो मच. आणि प्रेक्षकांना ही कळकळीची विनंती असेल की आपण जास्तीत जास्त घरातूनच ही स्पर्धा एन्जॉय करायची आहे. मैदानावरती जास्त आपण गर्दी करू नका कारण की कोरोना अजूनही गेला नाही आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम आपण पाळून ही क्रिकेट स्पर्धा खेळवतोय. त्यामुळे आयोजकांची ही सूचना आलेली आहे. इथल्या प्रेक्षकांना ही विनंती असेल की आपण जास्तीत जास्त ही क्रिकेट स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करायची आहे. आणि इथे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल आपण सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करायचा आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. रोशन अंबारे येतोय सेकंड स्पेलमध्ये. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे मोहिली संघाने. रोशन अंबारीच्या नावाने हा संघ ओळखला जातो. ओव्हर द विकेट. यावेळी शॉटम पुल करण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी दुखापत जाणवते. फलंदाज स्ट्राईकला होते. दुर्वेश आणि अभिषेक ही जोडी आहे. पूर्णपणे डॉमिनेट केलंय ते म्हणजेच मोहिली या संघाने या सामन्यामध्ये. किरण पाटील यांच्याकडून देखील मोहिली टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतायत. पाणी घेऊन जायचं आहे. विनंती असेल मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे. चांगलं मैदान आपण पाहतोय. ऐतिहासिक हे मैदान आहे. मी तर म्हणणं वरदान आहे वरप गावासाठी. कारण की हल्ली आपण पाहिलं गेलं तर सातत्याने सर्वच ठिकाणी मैदानं विलुप्त होत चाललेली आहेत. परंतु हे मैदान वरप गावासाठी एक वरदान आहे. आणि पाहता क्षणी प्रेमात पडावं असं हे मैदान निसर्ग रम्य भागामध्ये हे मैदान आहे. कारण की बाजूलाच उल्हास नदी आहे आणि दिवसभर पाहायला गेलं तर थंड वातावरण आहे. आणि खूप चांगल्या ट्रॉफीज आपण पाहतोय. ते म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला काहीतरी नवीन करण्याचा प्रत्येक वर्षी प्रयत्न असतो. RB11 वरप आणि रोहितभाई भोईर प्रतिष्ठान वरप यांच्या माध्यमातून स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर तामाने स्मृतिचषक 2022चं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून या तिन्ही मान्यवरांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळी स्लोअर फुल टच चेंडू आहे. ऑन साईडला स्क्वेअर विकेट चेंडू खेळला आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल 17 धावा धावफलकावरती. माझ्यासोबत उमेश पालवे आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. त्याच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोअर कार्ड भरलं जात आहे. त्याचं देखील मी विशेष सहकार्य करतोय.
यावेळी चांगला चेंडू आहे ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन क्रिकेट मधला सेफ फटका क्रिकेट मधला देखणा फटका लॉंग अप आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. विशेष सहकार्य लाभतंय या स्पर्धेसाठी उमेश पालवे यांच्या माध्यमातून खूप मोठी जिम्मेदारी आहे. 4 दिवस गुणलेखन तो करतोय कारण की प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कणा असतो गुणलेखक. यावेळी बॅटची बाहेरची कडा आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चौकार. $25 फुल टॉच चेंडू चुकीला माफी नाही चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटका ठोकलाय फलंदाज दुर्वेशने. धावसंख्या 31 31 धावा फलकावरती 74 धावांचं लक्ष्य आहे. यावेळी बॅटची बाहेरची कडा आहे आणि झेल केला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. परंतु झेल सोडलाय आणि एक धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. डीजे प्रेम 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. 21.00 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी वीरा 11 बापसई या टीमला. प्रेम गोलंदाजी मार्कवरती. यावेळी चांगला चेंडू आहे ऑन साइडला चेंडू येतोय स्वतः गोलंदाज जातोय चेंडूला गॅदर करण्यासाठी. तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या 1 पुढे सरकेल 33 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाज प्रेम सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 33 धावा धावफलकावरती. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल मोहिली टीमसाठी आणि प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या वीरा 11 बापसई या टीमवरती. 10 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला चेंडू धावबाची संधी आहे आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का बसतोय तो म्हणजेच वीरा 11 बापसई या टीमला बापसई संघ पूर्णपणे बॅकफुटवरती.
संघ पूर्णपणे बॅकफूटवरती आहे, कारण की 9 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, मिस टायमिंग आहे, एकदम तर कंप्लीट केली आहे. चेंडू ट्राव्हल होतोय मिड विकेट सीमारेषेवरती, तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 35 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. यावेळी चांगला चेंडू आहे, स्क्वेअर विकेट चेंडू खेळलाय, एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि पुन्हा एकदा दुसरी धाव कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल 37 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही 37 धावांची गरज आहे आणि 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि सुरेख जेल टिपलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय वीरा 11 बापसई या टीमला. फलंदाज उमेश बॅक टू द पविलियन. या दरम्यान समाजसेवक वामनजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये गोलंदाज सज्ज होतोय जय. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न केला होता, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवंत 10 मिनिटां धावसंख्या 1ने पुढे सरकेल 38 धावा धावफलकावरती. 6 चेंडू आणि 6 षटकारांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी वीरा 11 बापसई या टीमला. यावेळी चांगला चेंडू आहे, अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. 10 मिनिटां धावसंख्या 1ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 39. दीपक शेठ सुरोशे आणि किरण शेठ सुरोशे या दोन्ही साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आपला अमूल्य वेळ दिलाय स्पर्धेसाठी. चेंडू ट्रॅव्हल तो लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 40 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र एकतर्फी सामना आपण पाहतोय, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय, 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. या दरम्यान गणेश भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. गणेश मोरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, कारण की औपचारिकता शिल्लक आहे. पहिला सामना देखील एकतर्फी आपण पाहिला, दुसरा सामना देखील एकतर्फी होतोय, कारण की 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, यष्ट्यांवरून चेंडू ट्रॅव्हल होतं हेच पाहिलं. पंचांनी डॉट बॉल घोषित केलाय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. खूप मोठ्या फरकाने हा विजय मिळवलाय मोहिली या संघाने. फुल टॉस चेंडू आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉईंटच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय या मैदानावरती मोहिली संघाने. मोहिली संघाचं हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. मुन्ना डोळ्याला